आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तू इथे म्हणजे बरंच झालं तू आलीस, मीच येणार होतो तुला भेटायला। काय झालं अशी का बघतेस तू? एक बघ, थँक्यू म्हणायची खरंच काहीच गरज नाहीये। एनिवे, तुझा प्रॉब्लेम आता कायमचा सॉल्व्ह झालेला आहे, सो डोंट वरी। एनिवे, कॉंग्रॅच्युलेशन्स, आता तू मुंबईला येऊ शकशील। पर हाँ, तू फॉर्म वगैरे भरलास ना? नाही म्हणजे तुला काही मदत लागली तर मला सांगायला हेल्प यू। बस बाद झालं। आता पतूर जेवढी मदत केली तेवढी बस। काय समजता हो तुम्ही स्वतःला? तिकडे तुमच्या शहरात पण अशीच सगळ्यांची मदत करत पळता काय? कमळी काय झालंय? अशी का रिएक्ट करतेस तू? मग काय करू? त्या पोराच्या घरी जाऊन माझं लगीन मोडायची काय गरज होती? काय घेणं देणं आहे माझ्या आयुष्याची? एक मिनिट, तुला करायचं नव्हतं ना ते लग्न? बंडे आणि निंगीला भेटलो मी तेव्हा सगळा प्रकार कळला मला। Listen, I was just trying to help you. म्हणून मी ते लग्न मोडायला सांगितलं। अहो पण कुणी सांगितली माझी हेल्प कराया? मी आलो होतो का तुमची मदत मागायला? त्या पोराशी मला लगीन करायचं नाही मी कवा बोललो तुम्हाला? मला जर त्याच्याशी लगीन करायचं नाही तर मी जाऊन सांगितलं असतं की त्यासनी। तुम्हाला तिथे पाठवायची काहीच गरज नाही। या सगळ्या प्रकरणामुळे माझ्याही तिथे बेशुद्ध पडली आहे। तिला जर का काय झालं असतं ना मी तुम्हाला कधीच माफ केलं नसतं। I'm really sorry. मी फक्त मदत करायला। ए बाबा, तुझी मदत तुझ्याकडेच ठेव, मला काय बी गरज नाही। आता शेवटचं सांगतो, उगा माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करायला जाऊ नको। आता पतूर जेवढी मदत केलीस त्यासाठी आभार, हात जोडून आभार मानतो। इथनं पुढं काय सुद्धा करायला जाऊ नको। होऊन दे काय व्हायचंय माझ्या आयुष्याचं, आता मी आणि माझं नशीब। Ding tock 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 ding tock 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 ding tock 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 घ्या पाणी प्या पाणी। तरी मी सांगत होतो बरं का, या भानगडीत तू पडू नकोस। तू भानगडीत पडलास की वेगळंच काहीतरी होईल, पण ऐकायचं नाही ना, स्वतःच्या मनाचंच ते करायचं। ती एवढी एवढी पोर वाटेल ती बोलून गेली आपल्याला। बोल बोल, तू अजून मलाच बोल। काही मनात असेल ना तर तेही बोलून टाक। असं बोलतोय जसं की मीच काहीतरी गुन्हा केलाय। अरे असं नाहीये, ते सगळं वेगळी गोष्ट आहे बाबा। आणि तू हे सगळं चांगल्याच भावनेनं केलंस रे, मान्य आहे मला, पण लग्न कार्य ही खूप वेगळी गोष्ट आहे ऋषी। येतंय का लक्षात तुझ्या? आणि ती काय म्हणाली होती हे तुझ्या लक्षात आहे का? नाही, तिला हे जर लग्न नकोच असतं तर ती त्या घरी गेली असती आणि ते लग्न मोडलं असतं, पण तिनं तसं नाही केलेलं आहे, म्हणजे हे लग्न तिला मान्य आहे। येतंय का लक्षात? अरे पण तिच्या स्वप्नांचं काय? अरे पण तिच्या स्वप्नांचं काय? तुला काय करायचं रे स्वप्नांचं काय? काय एक ना एक दिवस तिचं लग्न होणार आहे, हे मान्य आहे तुला। आणि ती माणसं जर चांगली असतील, लग्नानंतर तिला शिकवणार असतील तर काय प्रॉब्लेम आहे? हा म्हणजे नक्की वाईट कशाचं वाटतंय? तिचं स्वप्न मोडलं याचं वाटतंय
का तिचं लग्न होतं याच वाटतंय. नक्की कसं अरे हे, मी मी इतकं समजावून सुद्धा त्याला समजत नाही. ह्याला काय अर्थ आहे? हा, एक तर असं गप्प बसून राहायचं, नाहीतर तरा 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 निघून तरी जायचं. असं कसं चालेल? अरे ती एक पोरगी गुडघ्याला बसून बांधून तयार आहे, पण तुला काय करायचंय? काय करायचंय तुला? पटत नाही ना. मॅडमनं सांगू का? नाही, नको 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 नको. मॅडमनं सांगितलं तरी पंचायत, पण याला असं गप्प बसून मला द्यायचं नाहीये. सगळीकडनं पंचायतच आहे माझी. म्हणजे काय काय करावं काय एखाद्यानं? आर यू मॅड? हा, कमळी आणि तुझ्या मुलाचं लग्न मोडलंच कसं काय? काय डील झाली होती आपल्यात? की तुम्ही हुंड्यामध्ये जमीन मागाल, ती जमीन तुम्ही आम्हाला विकाल आणि दुप्पट किंमत आम्ही देऊ. हीच डील झाली होती ना? मग लग्न मोडलंच कसं? अहो मॅडम, कमळी अजून सज्ञान नाही हे कळल्यावर माझा पोरगा घाबरला आणि पोलीस आले असते आणि माझ्या पोराची अगोदरच दुबईत एक बायको आहे हे कळलं असतं तर काय केलं असतं आम्ही? नोकरी तर गेली असती आणि गावभर बोंब झाली असती एका लग्नाची, म्हणून मोडलं. असं होय? तुला काय वाटलं तू हे लग्न मोडशील आणि आम्ही काहीच कळणार नाही? तुला हे चांगलंच ठाऊक आहे. हे लग्न जर का झालं नाही तर मी काय करेन? मॅडम चुकलं आमचं. आता तुम्ही म्हणाल तसं आम्ही करतो, पण ती पोलिसाची भानगड जरा बघा, पाया पडतो तुमच्या. डोंट वरी, तुमच्या मागे आम्ही आहोत ना. अशा पोकळ धमक्यांना घाबरायची अजिबात गरज नाही. आणि महत्वाचं, त्या म्हाताऱ्याकडून ती जमीन घ्यायची, ती जमीन आम्हाला विकायची आणि त्यानंतर तुम्ही त्या मुलीसोबत लग्न करून टिकवताय की तिला फेकून देताय ह्याच्याशी आम्हाला काहीही घेणं देणं नाही. आलं लक्षात? समजलं, येतो मी. तुरणे, हा? लक्ष ठेवा. हा. आणि तसाही हा प्लान 100% वर्क होणार आहे. आणि नाही झाला ना तर अहो मॅडम, तुम्ही कशाला काळजी करताय? मी आहे की. फक्त ते हे तेवढं निघा. ठीक आहे. अरे देवा, हे असं प्रकरण आहे. तर सगळं हे सगळं मला ऋषीला सांगावंच लागेल. नाही 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 नाही, हे जर सगळं ऋषीला कळलं आणि ऋषी या प्रकरणात अडकला तर मॅडम माझा गळा धरतील. आणि ऋषीला काहीच नाही सांगितलं, ऋषीला कुठून तरी बाहेरून कळलं तर ऋषी मला सोडणार नाही. आता करावं काय नक्की? नोकरी की दोस्ती? नोकरी की दोस्ती? दोस्ती की नोकरी? नोकरी की दोस्ती?